अध्यक्षेने तिथे मात्र आपण पाहत आहात जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा 2026 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी मात्र ऋतिक लोंढे नवगाव सहर्ष स्वागत करतोय आणि मात्र घेऊन चलतोय या सामन्याकडे। तिथे मात्र जय हनुमान मिल्कतकार आणि त्यांच्या विरोधामध्ये जागृती थळ असा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सर्वप्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकलाय। चला दोन्ही संघांना विनंती आहे 12वा प्रतिनिधी जागृती थळ संघाचा आलेला आहे। मिल्कतकार संघ जय हनुमान मिल्कतकार आपला एक 12वा प्रतिनिधी इथे पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर समालोचन कक्षापाशी येणं अनिवार्य असणार आहे। नाणेफेकीचा कॉल जिंकलाय मित्रांनो जय हनुमान मिल्कतकार या संघाने आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जागृती थळ या संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। साई साखरकर आणि त्याचा साथीदार फलंदाज हितेश सासवणेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जागृती थळ संघाची ओपनिंग पेयर सलामीची जोडी मैदानामध्ये अवतरित झाली। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक श्रुतिक गोलंदाजीच्या मोर्चावरती आपण पाहतोय। 9 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये यष्टिरक्षक गोलंदाज पकडून 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात केलेत। एक आहे डीप लॉंग ऑफ मध्ये ओमकार पाटील आहे, ओमकार कडवे आहे आणि मात्र डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये माफ करा ठोंबरे ओमकार ठोंबरे एक डावखुऱ्या हाताचा विध्वंसक फलंदाज। चला पंचांचा ग्रीन सिग्नल होते। लेट्स प्ले लेट्स बॅटल बिगिन। पहिली चोर राईट हॅम ओव्हर द विकेट पहिला चेंडू पहिल्या चेंडूवरती वी शॉट मध्ये मारलेला फटका वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर लॉंग ऑफ क्लिअर करणारा लॉंग ऑनच्या बाहेर धावा मिळतील 4 हा येतोय पहिला चौकार। धन्यवाद डीजे साहिल। डीजे साई चांगल्या प्रकारे सुमधुर संगीताचा नजराणा प्रेक्षकांना मनोरंजन करण्यासाठी चांगली अशी डीजे साऊंड सर्व्हिस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या चेंडूवरती लॉर फुल टॉस पद्धतीचा चेंडू फुल टोल वसूल केलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर पहिलाच निघणारा चौकार आपण पाहिलाय। जागृती थळ संघाचं अकाउंट इज ओपन 4 या धावसंख्येने। चांगल्या प्रकारे थरकाप उडवणारा हा फटका होता। 2 क्षेत्ररक्षक पाहिले तर मात्र ओमकार आहे डीप लॉंग ऑफ मध्ये, एक आहे तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये। त्यांना मात्र टटावून चेंडू मात्र चीर करत पार करत वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर पहिल्या चेंडूवरती श्रुतिकवरती आक्रमण चढवलंय ते अर्थात साही याने। श्रुतिक पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती पुनश्च एकदा पुढील चेंडू घेऊन यावेळेचा चेंडू ऑफ साइड ऑफ स्टंप बुंद्यात ठेवलाय अक्षरशः खोलवर पद्धतीचा चेंडू तोपर्यंत सिंगल इथे पूर्ण 5 धावा स्कोर कार्ड वरती। चला यावेळेसच्या चेंडूवरती पंच काय सांगतात लॉक क्रमांक 22 दोन्ही हात जमिनीला समांतर धावाली अवंतर 6 धावा स्कोर कार्ड वरती। हितेश सासवणेकर स्ट्राइक एंड वरती आणि त्याचा साथीदार फलंदाज साई साखरकर। यावेळेसच्या चेंडूवरती अक्षरशः वरची एज इनर एज लागली हवेमध्ये फटका होता आणि मात्र झेल पकडलाय। फर्स्ट विकेट डाऊन बाय जागृती थळ।
धन्यवाद डीजे मास्टर. अमित म्हात्रे, सन्मान्य अमित म्हात्रे उर्फ बबण्या यांनी मात्र प्रमुख अतिथी कक्षामध्ये स्टेजवरती विराजमान व्हायचं आहे. पहिली विकेट डाऊन झाली मित्रांनो. पहिला लागलेला धक्का जागृती थर्ड या संघाला. मिडल ऑर्डरसाठी ललित कुलपे. आपण पाहिलं मित्रांनो, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्याच नंतर सिंगल, एक धाव घेतली. त्याच नंतर आपण पाहिलं तर विकेट, एखादा वाईट आणि नंतर विकेट. अद्यापपर्यंत संमिश्र षटक म्हणूया श्रुतिकेचं. जय हनुमान मिल्कतकार या संघाकडून गोलंदाजीच्या मोर्चावरती प्रामुख्याचं षटक. पहिला लागलेला धक्का अक्षरशः एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय जय हनुमान मिल्कतकार या संघाला. अक्षरशः चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रामुख्याचं षटक घेऊन मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आलाय आणि मात्र चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. यावेळेस चेंडूवरती लॉंग ऑफमध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. तिथे मात्र ओमकार आहे. सहजगता चाणाक्ष आणि चपळ असा क्षेत्ररक्षक आणि मात्र फलंदाज गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने मात्र सहजगत्या हातामध्ये घेऊन गेलाय गोलंदाजाचा चेंडू. तोपर्यंत सिंगल येते पूर्ण. यावेळेसचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. पंच एक नाखुश आहेत, दोन्ही हात समांतर केलेत. हा चेंडू मात्र स्वैर पद्धतीचा आहे. अवांतर स्वरूपाची धाव इथे ग्राह्य पकडावी लागेल. स्कोर कार्डवरती 1ची वाढ. 7 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचले. धीम्या गतीचा चेंडू, चेंज ऑफ फेस केला होता. जास्तीची घाई, अंगलटी आली. जास्तीचे एक्सपेरिमेंट मैदानावरती करत असताना श्रुतिक पाहायला मिळतोय. 8 धावा स्कोर कार्डवरती. रेंज पासून दूर ठेवायचा आहे. शरीरापासून दूर ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज इथे 2 वेळा फसलाय. आता मात्र पुढ्यातच दिलाय, परंतु लॉरफुल टॉस आहे. काय घडतंय, प्रिडिक्ट नाही केलंय. ह्या चेंडूवरती धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. काऊ कॉर्नरच्या क्षेत्ररक्षकाला डबल माइंड झाला. 1 बाउन्स घेऊ की कॅच पकडायला जाऊ, काहीसा दुविधा मनस्थितीमध्ये सापडला आणि मात्र डोक्याच्या वरून 1 बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. धीम्या गतीचा चेंडू, चांगला फटका अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामधून आपण पाहिलं तर डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक दुसरा नेत्रदीपक चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पाहता पाहता पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय. 1 विकेट गेली आणि मात्र 16 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. चांगल्या प्रकारे नीटनेटकं असं नियोजन आणि दमदार आयोजन म्हणता येईल. जय हनुमान क्रीडा मंडळ सातिर्जे आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. चला चुकीची दुरुस्ती. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. चला दुसऱ्या षटकासाठी सौरभ येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू. पहिला चेंडू काहीसा फॉलिंग स्वीप करायचा होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळच होता. काहीसा जास्तीचा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज ललित कुलपे याचा. पहिला चेंडू काहीसा डॉट आलाय. चांगल्या प्रकारे सौरभ बॉलिंग ट्रॅकवरती आडव्या हाताने मारलेला फटका. तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. तिथे मात्र चांगलं असं कलेक्शन, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि फेकी सुद्धा त्याच रीतीने बॅकअप सुद्धा चांगलं होतंय. तोपर्यंत सिंगल येथे पूर्ण होते.
18 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 18 रन्स इन स्कोर कार्ड. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना अद्यापपर्यंत सौरभ 18 या धावसंख्येवर एक गडी बाद झालाय तो जागृती थळ संघाचा. एकीकडे साई साखरकर स्ट्राईक एंड वरती, नो स्ट्राईक एंड वरती ललित कुलफे. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारायचा होता, तिथे मात्र डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत अडवेल फेक करेल तोपर्यंत रनआउटचा मोका चान्स क्रिएट झाला होता. संधीचं सोनं. ललित बॅक टू द पॅव्हलियन. चला मित्रांनो, रनआउटच्या स्वरूपात आपली विकेट मात्र सॅक्रिफाईस केली. कारण की पाहायला गेलं तर साई खूप फॉर्ममध्ये आहे. त्याला मात्र स्ट्राईक एंडवरती खेळण्याचा मोका दिला तो ललित याने. नवीन जाणारा न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयुष साखरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. नो स्ट्राईक एंडवरती खेळण्याची संधी नंतर मिळणार आहे. अद्यापपर्यंत नो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. एकीकडे साई आहे. साईच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिलेत. अद्यापपर्यंत खेळी सजवत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडूवरती मोठा ब्लास्ट. या फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील आधा डझन. डीप मिड विकेटच्या डोक्यावर येतोय एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराच्या मदतीने 25 धावा 25 रन्स 25 धावा लागल्यात. पुढील बॉल सौरभ. यावेळेसचा चेंडू पंच अहमदच्याकडे वळलेत आणि इशारा केलाय मित्रांनो. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची येणारी गाडी 2 वरती गेली आणि मात्र भृदंड 1 धावेचा. 26 धावा स्कोर कार्डवरती लागतात. लेग स्टिक सोडून जाणारा हा चेंडू होता. यावेळेसच्या चेंडूवरती व्ही शेप मध्ये मारलेला फटका उडवलाय, अक्षरशः भिरकावून दिलाय. दमदार असरदार षटकार. बत्तीस धावा अक्षरशः बॅक टू बॅक दुसरा षटकार. आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाने आत्ता मात्र कमबॅक केलंय आणि मात्र या कमबॅकच्या आधारावरती 2 षटकांचा इथे खेळ समाप्त होते आणि मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 धावा. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. एकीकडे संघ आपण पाहिला जय हनुमान मिल्कतकार आणि त्यांच्या विपक्षामध्ये जागृती थळ. दोन्ही नामांकित संघ आहेत अलिबाग पंचकृषी मधील आणि मात्र दोन्ही दादा संघांची दादागिरी एकमेकांच्या विरोधात एकमेकांसोबत 2 हात करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. दोन्ही ताकदवर संघ. नवीन येणारा गोलंदाज ओव्हर नंबर 3 च्या मोर्चावरती श्रेयश. चांगल्या प्रकारे सामना आज मात्र पाहायला मिळेल. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या यूट्यूबवरती थेट प्रक्षेपण घर बसल्या आपल्याला यूट्यूबवरती या सामन्याचा मनमुराद आनंद घेऊ शकता. जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मात्र बेल आयकॉन दाबण्यासाठी हिट करायला विसरू नका. यावेळेस चेंडूवरती रनआउटचा चान्स. डायरेक्ट हिट परंतु मित्रांनो पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. नंतर हिट बसली. तोपर्यंत सिंगल मित्रांनो. 33 धावा. चांगल्या प्रकारे सामना. श्रेयसचा पहिला चेंडू चांगला होता. शॉटमध्ये अडवला सुद्धा होता. हिट मारायला थोडासा लेझीपणा दाखवला. नंतर मारली परंतु सुरक्षित पॉपिंग क्रेजमध्ये आयुष पाहायला मिळाला आहे. आता मात्र साई पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. त्याच्याकडून 2 उत्तुंग असे षटकार 2 नेत्रदीपक चौकार. चांगली अशी इनिंग साकारतोय. बिल्ड करतोय. अद्यापपर्यंत स्ट्राईक एंडवरती. फिरवलाय अक्षरशः फिरवलाय परंतु त्याला उडवलाय. जास्तीची उंची लांबी कमी पकडलाय झेल. 3rd विकेट डाऊन बाय जागृती थळ.
एक भाऊ बाद झाल्यानंतर दुसरा भाऊ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. साई बाद झाल्यानंतर ओम आलाय. आता पाहूया कशा प्रकारे त्याच्या कडून आपल्याला फलंदाजी पाहायला मिळेल. जरूर त्याच्या पाठीराख्यांना जरूर अपेक्षा असतील. यापुढील होणारा सामना जय हनुमान धोकवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री गणेश थल चालमाला. या दोन्ही संघांना मी विनंती करतोय एक इनिंग होण्याच्या अगोदर ती नाणेफेकीचा कॉल करायचा आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन. वळी आपण मैदानाच्या दिशेने मॅच सुरू आहे तिथे मात्र फोकस करूया. यावेळच्या चेंडूवरती सिंगल इथे पूर्ण होते. धावफलक जाऊन पोहोचते 34 इन स्कोर कार्ड. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना सुरू असताना मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अद्यापपर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. एक विकेट सुद्धा श्रेयसच्या नावी लागली. या षटकामध्ये अक्षरशः फिरवलाय काय चेंडू, परंतु पंच सांगतायत जास्तीचाच फिरवलाय, बाहेरच गेलाय चेंडू. अक्षरशः लॉ क्रमांक 20चं येथे अनावरण झालंय. 22चं माफ करा 22चं अनावरण झालंय आणि मात्र एक धाव स्कोर कार्ड वरती वाढली जाते आणि मात्र 35 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. लॉरफुल टॉस, अक्षरशः लॉरफुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये तोपर्यंत डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत सिंगल इथे पूर्ण होते. 36 धावा स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचतायत. श्रेयसचं कौतुक करावं लागेल. अक्षरशः नमवलंय. एक फलंदाज त्यांचा काहीसा चांगली फलंदाजी करत होता तो म्हणजे साई. त्याला मात्र तंबूचा रस्ता दाखवल्यानंतर काहीसा दबाव दडपण प्रेशर क्रिएट करतोय मैदानामध्ये. यावेळेच्या चेंडूवरती मोठा ब्लास्ट करायचा होता. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये पकडलाय श्रुतिकने झेल आणि संपलाय ओम साखरकर याचा खेळ. नवीन जाणारा फलंदाज प्रतीक मलव उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. श्रेयसला दुसरं मिळालेलं यश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 2 विकेट डाऊन केल्यात त्याने स्वतःच्या गोलंदाजीमध्ये. तिसऱ्या षटकासाठी प्राधान्य दिलं होतं त्या गोलंदाजाला आणि मात्र संघाच्या कर्णधाराचा विश्वास त्याने सार्थ करून दाखवलाय तो श्रेयस याने. अद्यापपर्यंत 4 षटकांचा सामना आहे आणि मात्र तिसऱ्या षटकामध्ये 2 विकेट डाऊन करून अद्यापपर्यंत चांगली सुरुवात त्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय. तब्बल 4 धावा खर्च करून 2 गड्यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. धावफलकावरची स्थिती पाहिली तर 36 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेचा चेंडू आणखीन एक मोहरा आणि टिपलाय संधीचा सोनं. अजून एक फलंदाज बाद. नो चांगल्या प्रकारे खेळ होत होता परंतु अद्यापपर्यंत 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि मात्र 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 36 आकड्यावरती 5 विकेट गेल्यात त्या जागृती थळ या संघाचे. 5 जिवारी धक्के लागलेत. गोलंदाजीच्या मोर्चावरती भैरवीचं षटक स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतोय गोलंदाज मानस. नवीन आलेला फलंदाज यश कांबळी. एक स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये 15+ धावा आल्या तर रसिक मायबाप प्रेक्षकांना चांगला असा मॅच या मैदानावरती पाहायला मिळेल. मानस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करणार. अद्यापपर्यंत 36 धावावरती रोखले. 18 चेंडूंचा खेळ इथे झालाय. येणारे 6 चेंडू शिल्लक. अद्यापपर्यंत कितीपर्यंत मजल मारणार 50+ होणार का जागृती थळ संघ. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये श्रुतिक चांगलं असं क्षेत्ररक्षण करतोय. फटक्यामध्ये तितकीशी ताकद नाही आहे. प्रॉपर टायमिंग नाही आहे. सिंगलवरती भर दिलाय. 37 धावा 37 रन्स इन स्कोर कार्ड. 4th ओव्हर इन अ प्रोग्रेस. चौथ्या षटकाचा दुसरा चेंडू टाकण्यासाठी इथे तयार होतोय गोलंदाज मानस. यावेळेच्या चेंडूवरती हवेत आहे. श्रुतिक कुठलीही चुकी करतोय का पाहूया. कोणतीही चुकी नाही आहे. आधा डझन संघ तंबूच्या आश्रयाला परत. जागृती
निम्मा संघ 6 गडी बाद झालेत. सोहम भावी येतोय नवीन फलंदाज. टॉप ऑर्डर होती ती मात्र कोलॅप्स झाली. मिडल ऑर्डर सुद्धा कोलॅप्स झाली. आता मात्र एक आयुष आहे आणि मात्र त्याचा साथ निभावण्यासाठी आत्ताच आलेला फलंदाज स्ट्राईक एंडवरती सोहम भावी. पाहूया, गोलंदाज चांगली करतो, गोलंदाजी चांगली आहे, परंतु आता फलंदाजी करावी लागेल. संघाला जी काही आवश्यकता आहे, कमतरता आहे, ती मात्र पुरी करावी लागेल. ह्या वेळेसचा चेंडू काय घडतंय, पंच आमच्याकडे वळलेत. लॉ क्रमांक 22 हिचं अनावरण होते. 22 क्रमांकाचा हा नियम अद्यापपर्यंत एक धाव स्कोर कार्डवरी वाढला जातोय आणि मात्र धावफलक जाऊन पोहोचते 38 धावा. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप. वारंवार तीच गोलंदाजी होते. दिशा से भटके और हंपेर जी ने दिए फटके, अशा पद्धतीचा चेंडू वारंवार तीच लाईन ठेवतोय. 39 धावा स्कोर कार्डवरती लागतायत. बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, आपल्याच प्रयत्नात असफल होतोय गोलंदाज मानस. यावेळेसचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. चांगलं असं क्षेत्ररक्षण, शॉट मधला क्षेत्ररक्षक होता त्याने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि मात्र सिंगल वरती भर दिलाय. 40 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 गडी बाद झालेत ते जागृती थळ या संघाचे. भैरवीचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं षटक, एक हाणामारीचं षटक. अद्यापपर्यंत आयुष स्ट्राईक एंड वरती. या वेळेसच्या चेंडूवरती व्ही फॅक्टर मध्ये खेळलेला फटका, तिथे मात्र ओमकार लॉंग ऑन च्या क्षेत्रामधून आलाय. रनआउटचा चान्स, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतायत. म्हणजेच काय, रनिंग बिटवीन द विकेट सुंदर होतंय. दोघांमधील संभाषण चांगलं होतंय. यस नो वेट या 3 कॉलिंगच्या आधारावरती इथे मात्र 2 धावा पूर्ण. 42 धावा स्कोर कार्डवरती. यावेळेस चेंडू आलगच आला मास. इथे मात्र काय घडतंय, प्री डिटरमाइंड फटका, अक्षरशः झेल बहाल केलाय आणि मात्र 7वा लागलेला क्रमांकाचा फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋतुराज भावी, रुपेश भावी यांचे सुपुत्र खेळण्यासाठी सज्ज. उंच क्रॉस शरीरयष्टीचा खेळाडू मोन्याला फॉलो करतो. पाहूया, गोलंदाजी तर चांगली आहे, फलंदाजीमध्ये चमक धमक जी काही आपल्यात आहे. मिनी हेलिकॉप्टर अक्षरशः उडवलाय, अक्षरशः सलामी दिली पॅव्हलियन कक्षाला. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. अठ्ठेचाळीस धावा लागल्यात आणि मात्र 49 धावांचं लक्ष समोर ठेवले. शेवटचा चेंडू मिळाला तो मात्र ऋतुराज याला. त्याने मात्र मोन्या स्टाईलने फटका खेळला. अक्षरशः कॉमेंट्री बॉक्सला दिलेली सलामी किंवा व्यासपीठाला दिलेली सलामी, हा षटकार मात्र या मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. 49 धावा पाहिजे. काय घडणार, पूर्वार्धाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि मात्र उत्तरार्धाच्या खेळामध्ये काय घडणार आणि काय बिघडणार याची देही, याचं डोल्याचं पृथक्करण सांगण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे गुरुवर्य सौरभजी भुरे यांच्याकडे. धन्यवाद.
धन्यवाद ऋतिक. प्रथम फलंदाजी करत असताना जागृती थळ संघाने एकूण धावसंख्या बनवली 48, तर जिंकण्यासाठी टार्गेट आहे ते 49 धावांचं. 49 धावा एक चांगला टफ फाईट स्कोर बनवला आहे असं मी म्हणेन. परंतु मागील सामना जर आपण पाहिला ना, तर मागील सामन्यामध्ये तब्बल 69 धावा 3.2 षटकांमध्ये येथेच पूर्ण केले होत्या. अगदी आरामात त्या धावा पूर्ण केल्या होत्या. त्यामुळे या मैदानावरती धावा बनू शकतात, परंतु इथे चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. मागील 2-3 दिवसांचा जर आपण लेखाजोखा पाहिला ना, तर या मैदानावरती सामने चेस होत नव्हते, धावा चेस होत नव्हत्या. परंतु मागील सामन्यामध्ये साई जिराट संघाने दाखवून दिलं की सामने चेस होऊ शकतात या मैदानावरती. चांगला खेळ येते त्याने नक्कीच मैदानावरती केला. तत्पूर्वी येथे सलामीची जोडी मैदानावर उतरित होते. फलंदाज ओमकार आणि त्याच्या जोडीला श्रुतिक, ही जोडी आपण मैदानावरती पाहतोय. लेफ्टी रायटीचं कॉम्बिनेशन असणारी ही जोडी. साईने ते मात्र चांगली सुरुवात संघासाठी दिली. 3 चौकार 2 षटकार त्याच्या बॅटमधून निघाले आणि त्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला म्हणावा तसा खेळ मात्र करता आले नाही आहे. मात्र ऋतुराजने ते मात्र शेवटच्या चेंडूवरती एक षटकार मारत एक चांगला स्कोर येथे मात्र त्यांनी उभारला आहे. गोलंदाजीमध्ये पाहूया इथे जागृती थळ संघ कामगिरी गोलंदाजीमध्ये कशा रीतीने करतायत. कारण जागृती थळ संघ या मोसमामध्ये चांगला परफॉर्मन्स करते. जागृती थळ संघ दरवर्षी आपण पाहिलं तर चांगला परफॉर्मन्स नक्कीच करत असते. परंतु या अगोदर आपण जर पाहिलं तर जागृती थळ बऱ्याच ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी जात होता. मागील काही वर्षांमध्ये तो खूप कमी ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी जायचा, परंतु कमी ठिकाणी जात असतानासुद्धा त्यांचा परफॉर्मन्स हा संघासाठी खूप महत्त्वाचा असायचा. आत्ता मात्र आपण पाहिले तर बरेचसे खेळाडू यंग खेळाडू येथे मैदानावरती खेळताना आपण पाहतोय आणि त्यामध्ये आपण पाहतोय वडील आणि मुलगा असंही चित्र या मैदानावरती पाहायला मिळतं आहे. केदारजी साखरकर रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत, परंतु येथे मात्र जागृती थळ संघाला येथे मात्र त्यांनी बांधून ठेवलं आहे. या मुलांना एकत्रित आणून येथे खेळण्याचा जो प्रयत्न आहे, यंदाच्या मोसमामध्ये त्यांनी 2 फायनलसुद्धा जिंकलेले आहेत. ओख्या येथे जयहनुमान मिळखतकार संघाला सुद्धा येथे मात्र कशा रीतीने थांबवत आहेत. मिळखतकार संघाने सुद्धा या मोसमामध्ये एक फायनल मारली आहे. ओख्या चेंडू पहिल्या चेंडूवरती खडे खडे फलंदाजाने खेळलाय, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर षटकार. सुंदर फटका ओव्हरपिच चेंडू आणि या ओव्हरपिच चेंडूवरती सोहमच्या पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पहिल्या चेंडूवरती दबाव टाकलाय. चौकाराने सुरुवात जागृती थळ संघाची सुद्धा झाली होती. येथे मात्र षटकाराने सुरुवात जय हनुमान मिळखतकार संघाची होते. राईट आर्म राऊंड विकेट. सोहमचा पुढील चेंडू, सुंदर गोलंदाजी, कटर स्वरूपाचा चेंडू होता. सुंदर चेंडूला इथे मात्र वळण दिलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघालाय. अगदी क्लोज किपिंग इथे करतायत फलंदाज कीपर ओम साखरकरला आपण किपिंग करताना पाहतोय. माफ करा, साईला इथे किपिंग करताना पाहतोय. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाज सज्ज. सोहमच्या बॅटची एज स्लिपमध्ये इथे मात्र ललित कुलपेने पकडलाय झेल. फलंदाज क्रमांक पहिला येथे बाद. चला टॉससाठी या. जय हनुमान धोकोडे विरुद्ध श्री गणेश चाळमाळा. चला दोन्ही संघांचे संघनायक कृपया टॉससाठी यायचं आहे. चाळमाळा संघाचा कर्णधार आलेला आहे. मध्यंतरामध्ये टॉस होणं अनिवार्य होतं,
धोकोडे, चला हे षटक संपण्याच्या आधी तुम्ही टॉससाठी यायचं आहे. राईट मोर द विकेट. सोहम या षटकातील पुढील चेंडू घेऊन प्रणीत मात्रे फलंदाजीसाठी आलेत. प्रणीतला येथे मात्र खतरनाक यॉर्कर रनआउटची संधी, ते मात्र चिकी रन फलंदाजांनी पूर्ण केली आहे. सिंगल धावने येथे मात्र धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 7 वरती. 4 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती सोहमने षटकार खाल्ल्यानंतर येथे मात्र आपल्या गोलंदाजीवरती अचूकता दाखवली आहे. कारण गोलंदाजाकडे अचूकता असणं गरजेचं आहे. एक षटकार जरूर या आजकालच्या टेनिस क्रिकेटमध्ये एक 6 ही कॉमन गोष्ट झाली आहे, परंतु एक 6 मारल्यानंतर येथे मात्र कमबॅक हे गोलंदाजाला करता आलं पाहिजे. ते आतापर्यंत सोहमने या षटकामध्ये केलं आहे. 2 चेंडू येणं बाकी आहेत या षटकामध्ये. 7 धावा धावफलकावरती आल्यात. पुढील चेंडू, सुंदर गोलंदाजी, लेंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता. साई येथे मात्र चांगली किपिंग करतोय. चेंडू येथे मात्र डॉट. धावसंख्या स्थिर धावफलकावरती 7 धावा. लॉस ऑफ 1 विकेट, 7 रन्स इन स्कोरबोर्ड. फर्स्ट ओव्हर, लास्ट डिलिव्हरी रिमेनिंग. शेवटचा चेंडू या षटकातील. राईट मोर द विकेट. सोहमचा हा चांगला चेंडू, सिंगल धाव इथे मात्र आरामात पूर्ण झाली आहे. षटक क्रमांक पहिलं पूर्ण. षटकार खाल्ल्यानंतर ओमकारला बाद केल्याने फक्त 8च धावा या षटकामध्ये खर्च केल्यात. सुरेख गोलंदाजी, अचूक गोलंदाजी, भेदक गोलंदाजी, आक्रमक गोलंदाजी. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान मिळकतकार संघाची 8 धावा लागली आहे. तर जिंकण्यासाठी आता मात्र समीकरण थोडंसं इथे वाढत चालणार. जिंकण्यासाठी 49 धावांचं टार्गेट आहे. अजून 41 धावा इथे पूर्ण कराव्या लागणार आहेत. 41 धावा इथे पूर्ण केल्या जाणार का? गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आलाय ऋतुराज. या ऋतुराज येथे मात्र कामगिरी कशा रीतीने करतायत. महाराष्ट्र टीमचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला आपण बऱ्याचदा खेळताना पाहिलंय. चेन्नई सुपर किंगसाठी बऱ्याच त्यांनी कामगिरी चांगल्या केल्यात. वन डे क्रिकेट, त्यानंतर T20 क्रिकेटमध्ये सुद्धा भारतासाठी शतकं झळकावली आहेत. एका षटकामध्ये त्याच्या नावावरती 7 षटकार मारण्याचा सुद्धा इथे विक्रम आहे. चला, जय हनुमान धोकोडे आपला कर्णधार येथे आलेला नाही आहे, त्यामुळे अपोजिट टीमला येथे मात्र टॉस विन म्हणून घोषित करण्यात येते. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. ऋतुराज, पहिला चेंडू ऋतुराजचा. द्रुतगती मारा, वेगवान मारा, क्रुशल मारा, जबरदस्त चेंडू. लेंथ बॉल, टप्पा पडल्यानंतर चेंडूला इथे मात्र थोडासा एक्स्ट्रा बाउन्स मिळालाय. चेंडू इथे मात्र डॉट. आणि जागृती थळ संघाची पहिल्यापासून एक गोलंदाजीमधली खऱ्या अर्थानं मजबूत गोलंदाजी त्यांचा मजबूत पक्ष राहिलाय. रुपेश भाभीला आपण बऱ्याच वर्ष गोलंदाजी करताना पाहिल्या. पाहूया चेंडू. या चेंडूवरती कट मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र गेल्या कव्हरच्या दिशेने. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोचले धावफलकावरती 9 धावा. 9 धावा धावफलकावरती. बरीचशी यंग मंडळी खऱ्या अर्थानं जागृती थळ संघाच्या खऱ्या अर्थानं वडिलांची म्हणजे जुन्या खेळाडूंची सर्व मुलं येथे मात्र खेळताना आपण पाहतोय. भाभी कुटुंबातील 2-3 खेळाडू आहेत. साखरकर कुटुंबातील 2-3 खेळाडू आहेत. एक चांगला संघ येथे बनवला आहे. ललित आणि फलंदाज केदार हे 2 सिनियर खेळाडू आहेत. यावेळच्या चेंडूवरती स्मॅश मारलाय. टेनिस क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने स्मॅश केला जातो ना, त्याच पद्धतीने येथे मात्र या चेंडूवरती एक सिंगल धाव मिळते. प्रणीत मात्रेने मागील वर्सोलीच्या मैदानावरती जबरदस्त वादळी खेळी साकारली होती. 17 चेंडूंचा सामना करत फक्त एका धावेने सामना तो पराभूत झाला होता. परंतु क्लास बॅटिंग. श्रुती केथे मात्र असे चेंडू सोडणार नाहीये. चेंडू जाईल मिड विकेट, सीमारेषा बाहेर. षटकार. धन्यवाद.
चांगला मिडल झालाय. श्रुतीच्या बॅटमधून येते मात्र षटकार येतोय. धावसंख्या 6ने वाढेल, 16 वरती पोहोचली आहे. आतापर्यंत 3 चेंडू चांगले आले होते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी झाली होती, परंतु हा चेंडू आपण पाहिला तर फलंदाजाला अगदी चान्स दिलाय. शॉटम पुल पॉवरफुल असा फटका श्रुतिकने लगावलाय. ते मात्र केदारजी साखरकर येथे कानमंत्र देत आहेत. पाहूया तो कानमंत्र येथे मात्र कशा रीतीचा असणार. चांगला चेंडू ऑफ स्टंपपासून दूर जरूर ठेवला, मात्र पंच नाखुश आहेत या चेंडूवरती. अतिरिक्त धाव धावफलकावरती मोजली जाणार. धावसंख्या येथे 1ने वाढणार. धावसंख्या 17 वरती. 49 धावांचं टार्गेट आहे. 17 धावा धावफलकावरती आले आहे. अजून 32 धावांची गरज येथे पूर्ण करायची आहे. 14 चेंडूंमध्ये 32ची गरज आहे. बघूया चेंडू. या चेंडूवरती फ्लिक स्ट्रोक खेळण्याचा नक्कीच प्रयत्न. चेंडू मात्र डिक्लेअर एरियामध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळेल. एक वाईट चेंडू टाकल्यानंतर मात्र ऋतुराजने आपल्या गोलंदाजीवरती कमबॅक केलं आहे. गोलंदाजाला आपण पाहिलं तर एक चांगली हाईट असणं गरजेचं आहे. त्यानंतर एक चांगला फॉलो थ्रू त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर एक चांगली हायॅम ॲक्शन असणं गरजेचं आहे. क्रिकेटला साजेची असणारी ॲक्शन ही आपण पाहतो तर ती आहे. जसप्रीत बुमराहचं सांगतायत की जसप्रीत बुमराहला कोणताही कोच नाही आहे. जर त्याला कोच मिळाला असताना तर त्याची ॲक्शन तशी नसती. कोचने त्याला सांगितलं असतं तू अशा पद्धतीने गोलंदाजी कर. हे खऱ्या अर्थानं सत्य आहे. कारण जे नॅचरल आहे ना ते नॅचरल आहे. लसित मलिंगाला जर ओव्हरआर्म हायॅम ॲक्शनने जर गोलंदाजी करायला सांगितली असती ना तर त्याचे चांगले यॉर्कर पडले नसते. तर तो राऊंड आणि ॲक्शनने गोलंदाजी करतोय तर त्याचे चांगले यॉर्कर पडतात. कारण प्रत्येकाकडे आपण पाहतो एक वेगळी शैली असते आणि त्या शैलीतूनच त्याला ते खऱ्या अर्थानं त्याच्या अंगामध्ये जे नॅचरल घडत असतं. या बीटच्या चेंडूवरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू गेलाय काव कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक कोणती चुकी करत नाही आहे. तोपर्यंत फलंदाजाने एका धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1ने येथे वाढले. धावसंख्या पोहोचले 19 वरती. 2 षटकांचा खेळ पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी आता मात्र 12 चेंडूंमध्ये 30ची गरज असणार आहे. 12 चेंडू 30 धावा. 15चं रिक्वायर्ड रन रेट आहे. 12 चेंडूमध्ये 30 धावा येथे पूर्ण केल्या जाणार का? 12.25ने खऱ्या अर्थानं धावा बनवणं गरजेचं होतं. 6 धावांनी आता मात्र कमी आहे संघ, परंतु काही हरकत नाही आहे. धावा निघू शकतात, धावा इथे होऊ शकतात, परंतु तुम्हाला तो चांगला खेळ करणं गरजेचं आहे. कारण मागील सामन्यामध्ये 20 चेंडूंमध्ये सामना आपण पाहतो 69 धावा इथे चेस केल्या होत्या. या अगोदरच्या 2-3 दिवसांचा आपण जर खेळ पाहिला तर 48 धावा 50 धावा येथे चेस होत नव्हत्या. कारण प्रत्येक दिवस बदलता असतो. 2 दिवसापूर्वी आपण पाहतोय हवा थोडीशी मंद गतीने वाहत होती, हवेचा फायदा मिळत नव्हता. आज मात्र थोडीशी हवा वाहते. पहिल्या दिवशी हवा चांगली वाहत होती, 2 दिवस हवा थोडीशी स्टॉप आहे. आणि इथे मात्र 2 दिवसांचा अभ्यास, 3 दिवसांचा अभ्यास काही खेळाडूंनी या खेळपट्टीचा या मैदानाचा सुद्धा केला आहे. त्यामुळे त्याचा एक बेनिफिट आजच्या दिवसामध्ये मिळू शकतो. आयुष साखरकर गोलंदाजीसाठी येत आहेत. विकासदादा साखरकर रायगड पोलीस माजी खेळाडू यांचे खऱ्या अर्थानं आमचे समालोचक टीममधले सुद्धा एक उत्कृष्ट समालोचक आहेत. त्यांचे सुपुत्र आयुष विकास साखरकर येथे गोलंदाजीसाठी येत आहेत. ओके, आयुष साखरकर येथे मात्र गोलंदाजी कशा रीतीने करणार, कारण हे षटक आयुषला खऱ्या अर्थानं महत्त्वाचं हाताळावं लागणार आहे. समोर फलंदाज श्रुतिक आहे. ओके, हा चेंडू पहिला चेंडू फुलरलेनचा होता. ऑन साईडला फटका लॉंगॉनच्या दिशेने. येथे मात्र ओम या चेंडूला फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या मध्ये बदल होईल. धावसंख्या पोहोचेल 20 वरती. चांगला स्ट्रोक येतोय. पुढे चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. सामन्यामध्ये आता मात्र थोडंसं ट्विस्ट वाढत चाललंय. 10 चेंडू शिल्लक, 29ची गरज. प्रणीत मात्र येथे मात्र मैदानावरती त्याची बॅट बोलणार का? जबरदस्त खेळाडू आहे प्रणीत मात्रे. आयुष्यचा हा चेंडू प्रणीतसाठी. धीम्या गतीने टाकलेला चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक येथे मात्र धाव घेतोय. मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. स्लोवर वन स्वरूपाचा धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. 2 चेंडूवरती अगदी या
दोन चेंडू फास्टर वन स्वरूपाचे होते. या चेंडूवरती आयुषने ते मात्र चेंडूची गती काढून घेतली होती. चेंडूची गती कमी ठेवली होती. धावफलकावरती एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचेल 22 वरती. 22 रन्स, 22 धावा धावफलकावरती लागल्यात. राईट आर्म द विकेटने येथे गोलंदाजी करतोय आयुष. 9 चेंडू जिंकण्यासाठी 27ची गरज. यावेळचा चेंडू फुलटॉस चेंडू. प्रणित मात्र सोडणार नाहीये. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जिंकण्यासाठी 21 धावांची गरज. 8 चेंडूंमध्ये 21 धावा. 21 धावा 8 चेंडूंमध्ये पूर्ण करायचे आहेत. बघूया प्रणितने ते मात्र या षटकाराने सामन्याचं थोडंसं गणित बदलवलंय. क्रिकेट इज अ ग्लोरियस गेम अनसर्टन्सी म्हटलं जातं ना, तर तेच आहे. प्रणितने षटकार ठोकलाय. आयुषवरती दबाव टाकलाय. यावेळच्या चेंडूवरती चांगला ड्राईव्ह मारलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झालेत. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये आरामात करतायत. धावसंख्या 2 ने येथे वाढेल. सिंगल धावेची अपेक्षा होती. सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचली 30 वरती. जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. हा चेंडू या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट ठरू शकतो. ओके, या चेंडूवरती प्रणित येथे मात्र बोल्ड ऑन होतोय. त्रिफळा येथे मात्र उद्ध्वस्त राहिलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. प्रणितची येथे मात्र विकेट गेली आहे. 3 षटकांचा खेळ पूर्ण 28 धावा 2 विकेट. डीजे माफ करा, 30 धावा धावफलकावरती आल्यात. जिंकण्यासाठी 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असणार आहे. 2 चेंडू येथे मात्र चांगल्या रीतीने येथे आयुषने फेकले आणि एक षटकार जरूर खाल्ला. शेवटच्या षटकासाठी इम्पॉर्टंट षटक दोन्ही संघासाठी. आर्यच्या हातामध्ये इथे मात्र चेंडू दिलाय. तर समोर फलंदाज श्रुतिक आणि न्यू बॅटर मैदानावरती सौरभ आणि श्रुतिकची ही जोडी आर्यच्या गोलंदाजीचा सामना इथे मात्र कशा रीतीने करतायत. राईट आर्म राऊंड विकेटने इथे मात्र सुरुवात करतोय या षटकाची आर्य. 6 चेंडू 19ची गरज. 6 चेंडू 19 धावा. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक ओम येथे मात्र झेल पकडतोय. फलंदाज येथे मात्र श्री गणेश चाळमाळा विरुद्ध अपोजिट जो संघ होता तो उपस्थित होणार नाही आहे. त्यामुळे यानंतर आम्ही सेकंड राऊंडचा सामना खेळवणार आहोत, याची नोंद घ्या. अनिकेत फलंदाजीसाठी आलाय. 5 चेंडू 19ची गरज. आर्यचा या षटकातील पुढे चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न सौरभ करतायत. रनआउटची विकेट येथे सॅक्रिफाईस करावी लागते अनिकेतला.
न्यू बॅटर मैदानावरती वेद. 4 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. 3 बिग स्ट्रोक 1 सिंगल धाव. सौरभ येथे मात्र 3 बिग स्ट्रोक मारणार का? राईट आर्म राऊंड विकेट. बघूया चेंडू. स्विंग अँड मिस. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी करत असताना इथे मात्र एक थोडासा अँगल क्रिएट करण्याचा गोलंदाजाचा प्रयत्न इथे सफल होतोय. सामना इथे मात्र थोडासा फसलाय. जिंकण्यासाठी 3 चेंडूंमध्ये 19ची गरज आहे. एखाद वाईट टाकला तर चान्स बनू शकतो जय हनुमान मिळकतकार संघासाठी. ओके हा चेंडू. सुंदर गोलंदाजी. आर्य इथे मात्र कमालीची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना इथे मात्र आर्यचे चेंडू अजिबात समजत नाही आहेत. लेग कटर स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू इथे मात्र डॉट येतोय. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. 30 धावा जिंकण्यासाठी 2 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. आणखीन एक चेंडू फलंदाजाला बीट केलाय. सुरेख गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी. मेडन ओव्हरच्या दिशेने इथे मात्र वाटचाल करतोय गोलंदाज आर्य. बघूया या स्पर्धेमधली पहिली मेडन ओव्हर येथे फेकली जाणार का? बघूया ती मेडन ओव्हर होणार का? 6 चेंडूमध्ये 19ची गरज होती आणि मेडन ओव्हर. जबरदस्त गोलंदाजी. फॅबुलस गोलंदाजी. 1 विकेट मिळवत येथे मेडन ओव्हर केली आणि हा सामना जागृती थळ या संघाने जिंकला. विजय संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला यानंतरचा सामना आपण सेकंड राऊंडचा खेळवणार आहोत. श्री गणेश चाळमाळा विरुद्ध जागृती थळ या 2 संघांमध्ये येथे सेकंड राऊंडचा सामना आपण खेळवणार आहोत. याची नोंद घ्या. तत्पूर्वी दोन्ही संघांच्या संघनायकांनी येथे टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण ऐकूया